नदीचं पात्र किती आणि पाणी किती सोडता हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आमच्या जीव सगळं धोक्यात टाकून टाकताय तुम्ही. अहो साधा पार्ले बिस्टचा पुढे सुद्धा आला नाही, त्या हेलिकॉप्टर मध्ये आला नाही. माझ्या मुलाची 6 महिन्याची मुलगी आहे. मुलगा माझा प्रत्येक आमदाराला आणि मंत्र्याला म्हणत होता की माझं बाळ 6 महिन्याचं आहे, आम्हाला तातडीने इथला हलवा. तरी पण कोण पोहोचलं नाही आमच्यापर्यंत. आम्हाला लेडीजला सोडलं इकडं, आमची माणसं तिकडे सोडली. अखेर 3 दिवसानंतर बरड वस्तीत अडकलेल्या 22 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. प्रशासनाने या लोकांना बाहेर काढलेलं आहे. लोकांनी ज्या पद्धतीने 3 दिवसापासून वाट बघत होते, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आपण त्यांच्याशी बोलू. नदीचं पात्र किती आणि पाणी किती सोडता हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आमच्या जीव सगळं धोक्यात टाकून टाकताय तुम्ही. आम्हाला लेडीजला सोडलं इकडं, आमची माणसं तिकडे सोडली तुम्ही. 3 दिवस अडकला होता. काय जेवण नाही, काय नाही, पाणी नाही, काय नाही. काय केलं मग? असं बसून राहिलो नुसतं वरच्या असल्यावर. मदत काय नाही. कार आली निमित्त माघारी गेली. प्रशासनाला माझा एक सवाल आहे सर. 3 दिवस झालं, गेले 3 दिवस आम्ही तिथं पाण्यामध्ये अडकलेलो आहे. तुम्ही बोट पाठवताय, NDRF जवानांचं कौतुक आहे, आम्ही अभिमानास्पद त्याच्या कामगिरीला कधीही करणार नाही. परंतु सर बोट येते आणि आमची अर्धी फॅमिली जाते, अर्धी फॅमिली तिथं राहते. सर आम्ही गेले 3 दिवस तिथं आहे, आम्ही जेवण केलेलं नाही. आणि सर हेलिकॉप्टर चॉपर येतं आहे आणि 2च लोकांना लिफ्ट केलं जात आहे, निघून जात आहे. सर आम्ही वाट बघत डोळे लावून बसलोय. काय करणार आम्ही सर पाण्यामध्ये? मी आर्मी जवान आहे, रिटायर. माझ्या बंगल्यावर ही सगळी लोक होती. मग हेलिकॉप्टर आलं, त्यानं फक्त रिकामं हेलिकॉप्टर 2 फक्त लोक नेली. आम्ही म्हणायचो थांबा एक 7-8 तर जाऊ द्या. बिलकुल नाही, त्यानं फेरा मारून गेला. पुन्हा माघारी आला, पुन्हा एक 8 लोक उचलली, पुन्हा आलं बी नाही, काहीच नाही, काय नाही. आणि NDRF 1 नंबर टीम. खायला काय दिलं नाही? खायला काय नाही, काय नाही खाली काय. सर एक प्रश्न सर, मला काय बोलायचं. माझ्या मुलाची 6 महिन्याची मुलगी आहे. मुलगा माझा प्रत्येक आमदाराला आणि मंत्र्याला म्हणत होता की माझं बाळ 6 महिन्याचं आहे, आम्हाला तातडीने इथला हलवा. तरी पण कोण पोहोचलं नाही आमच्यापर्यंत. आणि माझा शेवट मुलगा मागे राहिला. 3 दिवस झालं मालक बाहेर येतं, मालक पण बाहेर अडकलेला येतो. बोलायचंय वरती कसं बायका माणसाने काय करायचं नेमकं? सर वरती सर काय तुम्हाला अनुभव काय आले? अनुभव असा आला की शासन काहीच करू शकत नाही आपल्यासाठी म्हणून अनुभव आला. आमची तळमळ अशी वाटली आम्हाला की इतकी असताना तर काय उपयोग आहे. आणि सरकार काय म्हणतं की आम्ही तत्परतेने हजर आहो. आम्ही कशाला हजर आहो? अहो साधा पार्ले बिस्टचा पुढे सुद्धा आला नाही, त्या हेलिकॉप्टर मध्ये आला नाही. पाणी पेलो नाही, खडूळ पाणी पेलो, नदीचं पाणी पेलो, भाकरी खायला नाही. माल घरात किती व्यायची, पण पाऊस आलाय, पाणी आलंय, आम्हाला वाटतं इतकं वाढायचं नाही. सर आमचा प्रश्न आहे सर, परंडा तालुक्यातल्या धरणातून तुम्ही पाणी सोडता. आता ज्या पद्धतीचा हा संतप्त यांचा आक्रोश आहे, जे आता 22 लोक जी अडकली होती 3 दिवसापासून, यांना खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, पुराचं गढूळ पाणी पिऊन यांनी 3 दिवस काढलेले आहेत. आणि यांचा संपूर्ण आक्रोश प्रशासनावर आहे. आज अखेर NDRFच्या टीमने या सर्वांना बाहेर काढलेले. थोड्या वेळात मुख्यमंत्री इथं पोहोचणार आहेत आणि त्यामुळंच ह्या लोकांना आधी रेस्क्यू केलेलं आहे. आणि ही सर्व 22 लोक आता सुखरूप बाहेर पडलेले आहेत. मात्र ज्या पद्धतीचे 3 दिवस त्यांना हाल भोगावे लागले, त्याचा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या वेदना आणि त्यांचा संताप त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा, दारफळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.